तर मॅडम आजचा काय प्लॅन आहे, काय बनवताय तुम्ही? चिकन, गावरान पद्धतीने चिकन. तर गावरान पद्धतीनं चिकन बनवत आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने चिकन. तर आपण बघा वरती स्लॅब वरती लाल विटेची चूल मांडलेली आहे आणि इथं मॅडम आपल्या चिकनचा सर्व मसाला वगैरे बनवत आहेत. आता हे आलं भाजून घेत आहे. इकडे भाजलेला कांदा तुम्ही बघू शकताय, इकडे खोबरं भाजून घेतलेलं आहे, इकडे टोमॅटो आहेत आणि इकडे वेहानला घेऊन तिथं बसलेले आहेत. तर तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कशा पद्धतीनं हे गावरान पद्धतीनं चिकन इथं बनलं जाते. चला आता आपलं आले आता भाजून झालेले आहेत. आपण आलं एका साईडला काढून घेऊया प्लेटमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत. असं तेल ओतूया. आणि वेहांची मस्ती बघा इकडे. हे बघा हरभरे भाजून घेतोय आपण इथं. चूल मोकळी झालेली आहे आणि हा मसाला आपण इकडे भाजून घेतलेला आहे. तर आता हा मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करायचंय. इथं ना वाळलं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे. इथं आले आणि कांदा इथं भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो भाजून घेतलेले आहेत. इथं थोडासा पुदिना आहे आणि इथे लसूण आहे. ठीक आहे, हरभरे आपण भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करूया. तर हे बघू शकताय तुम्ही, आपण हे 1.5 किलो चिकन आणलेलं आहे. चिकनचे पीस आपण बारीक करून घेत आहे. इकडे चूल तर ऑलरेडी पेटलेलीच आहे. तर हे बघू शकताय तुम्ही, हा बारीक केलेला मसाला इथं आपण ताटामध्ये काढून घेत आहे. 2 दिवसानंतर काय होणार आहे मॅडम? हा, तर मॅडमने आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले की तुम्हाला जर काय खायचं असेल चिकन मटन तर 2 दिवसामध्ये आणून खावा. परत मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला घरामध्ये आणू देणार नाही. त्याच्यामुळे मी हा प्लॅन केलेला आहे. ए बाळा नको, विहान गरम आहे ते. तर हे बघू शकताय मित्रांनो, हे चिकन आपण मस्तपैकी चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्याला आता आपण हळद मीठ लावून घेऊया. तर हे बघा 1 चमचा आपण मीठ इथे टाकलेलं आहे. अजून 1 चमचा मॅडम इथं मीठ टाकत आहेत. आपल्याला काही त्याचा अंदाज नाही, त्यांनी जे टाकतायत ते मी तुम्हाला दाखवतोय. हळद बघा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हे आता हे करायचं, शिजत टाकायचं. ठीक आहे, शिजवून घ्यायचंय ना चिकन. ठीक आहे, बाळाला जरा सपक काढ माझ्या काळीच घालून ते. हे बघा आपण 1 चमचा तेल टाकून घेत आहे याच्यामध्ये. अजून एक अर्धा चमचा तेल टाकतोय. आणि हे चिकन हळद मीठ लावलेलं आपण ह्याच्यामध्ये शिजायला टाकत आहे. आता हे चिकन आपण शिजायला ठेवलेलं आहे. तर ह्याच्यावरती आपण प्लेट झाकून घेऊया. आहे मस्तपैकी चुलीला जाळ लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय. साईडला बघू शकताय, सगळीकडे तुम्हाला अंधारच अंधार दिसेल. तिकडे बघा विहानचे काय करामत चालू आहे. काय करतोय बाळा? मिक्सर चालू करतोय तू? काय झालं बाळा? मम्मीचं मालिश कर, मम्मीचं मालिश कर बाळा, मम्मीचं मालिश कर, मालिश कर. व्हेरी गुड, मालिश कर. रडगाणं आमचं चालू झालंय. का मारला रे मला? हा, विहानला माईक पाहिजे. माईक त्यानं आयडेंटिफाय केलेला आहे. त्याची प्रत्येक वेळेची सवय आहे. हा, माईक पाहिजे, माईक पाहिजे. काय दुधू, दुधू काय, दुधू काय? मम्मीकडे एक माईक आहे, मम्मीकडे एक माईक आहे. जा इकडे मी देते, मी देते.
हे बघू शकताय पाणी गरम झालेलं आहे, तर आपण हे या चिकन मध्ये ओतून घेऊया. आता परत झाकून घेऊया आपण. शिजले का? नाही अजून शिजायचं. झाकून घे. तर बघू शकताय मित्रांनो, आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. बघा मस्तपैकी हे शिजलेलं बघा आहे. एकदम चिकन मऊ झालेलं आहे, शिजलेलं आहे चिकन आपलं. आता हे चिकन साईडला उतरून ठेवूया आपण. आणि आता हे ते कढई ठेवून आपण सुक्क चिकन बनवून घेऊया. आणि त्याच्यानंतर त्यापैकी चिकनचा थोडा रस्सा पण बनवून घेऊया. अगोदर सुक्क बनवून घेऊया, चिकन सुक्का. घरी का बनवायचं? कारण घरी बनवल्यामुळे काय होतं, आपण आपल्या फॅमिली सोबत सर्वत्र एकत्र बसून खाऊ शकतो. स्वच्छ आपण धुवून चिरून वगैरे चिकन घेऊ शकतो. ते तुम्ही 2 चम्मच आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं आता गरम झालेलं आहे. आता कांदा टाकून घेऊया. हे बघा, कांदा असा पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. टोमॅटो टाकून घेऊया. तर बघा, हा कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी भाजलेला आहे. तर आता मगाशी जो आपण मसाला हा बारीक करून घेतलेला मिक्सर मध्ये, तो आपण टाकूया याच्यामध्ये. शकताय मसाला आपला चांगल्या प्रकारे भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया कट येण्यासाठी. 2 चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता हे थोडंसं आपण परतून घेऊया. बघा, याचं टेक्स्चर आणि कलर चेंज होतोय. घरगुती बनवलेलं काळं तिखट आहे, तर आपण हे टाकून घेऊया याच्यामध्ये. 2 चम्मच टाकून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. मसाला तुम्ही बघू शकताय, ह्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. म्हणजे हा चांगल्या प्रकारे मसाला भाजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता हे जे चिकन शिजवून घेतलेला जो रस्सा आहे, तो ह्याच्यामध्ये आपण ओतून घेऊया. थोडासाच वसून घेऊया, म्हणजे याची चव जाणार नाही. जी टेस्ट जी आहे त्या चिकनची, ते ऍज इट इज राहते. तोच रस्सा आपण, म्हणजे जे चिकन शिजवून घेतलेला आहे तोच रस्सा आपण थोडासा या फोडणीमध्ये वतलेला आहे. मस्तपैकी असा खमंग वास उठलेला आहे या फोडणीचा. याच्यामध्ये आपण चिकन हे टाकून सुक्क बनवून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण हा चिकनचा रस्सा बनवूया. तुम्ही पण अशा पद्धतीने प्लॅन करू शकता. ओपन टेरेस वरती असंच मस्तपैकी गावरान पद्धतीने चिकन बनवू शकता तुम्ही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपल्या फॅमिली सोबत असा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. हॉटेलवर जाऊन 2-3 हजार रुपये घालवण्यापेक्षा 5-6 माणसांसाठी आपण स्वतःच घरी असं 1-1.5 किलो चिकन आणून चा प्लॅन तुम्ही करू शकता. तर बघा, आता आपण हे चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया. काय आणलंय तू? हा, काय आणलंय? तर मॅडम, अजून किती वेळ लागेल? 5 मिनिट. आम्हाला आता भूक लागली भरपूर. 5 मिनिट ह्याला असं ठेवायचं. झालं, तयार झालं. आता बघूनच एवढं तोंडाला पाणी सुटले. कधी खायला मिळते, भूक तर भरपूर लागलेली आहे. 5 मिनिटात होईल ना तयार? तयारच झाले. चला, आवरून घ्या पटकन. हे झाल्यानंतर मग आपण मस्तपैकी जेवायला बसूया सर्वजण. आता याच्यावरती आपण थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी थोडंसं आपण कोथिंबीर टाकून घेऊया. ते चांगल्या प्रकारे मस्तपैकी टेक्स्चर आलेलं आहे. याला कट पण तुम्ही बघू शकताय वरती आलेला आहे. आणि हे वरती आपण थोडीशी आपण कोथिंबीर टाकत आहे गार्निशिंग साठी. आता हे चिकन चांगल्या प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण हा चिकनचा रस्सा बनवून घेऊया. त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवू. हे बघा, सुक्क चिकन रेडी आहे, बघू शकताय तुम्ही. रस्सा बनवण्यासाठी आपण हे फोडणी देत आहे. 2 चम्मच तेल ओतून घेतलेलं आहे. फ्रेश आपण जाळ पण परत लावलेला आहे. तिकडे बघा, राईस पण ऑलरेडी आपण शिजवून घेतलेला आहे. तिकडे सुक्क चिकन रेडी आहे. आता इकडे आपण रस्सा बनवत आहे. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आता चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत. आता त्यामध्ये मगाशी जे आपण मसाला बनवलेला तोच आपण थोडा एका वाटीमध्ये काढून ठेवलेला
आले, कांदे, खोबरे वगैरे घालून बनवलेला हा मसाला आहे, तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. बघा मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे चिकन रस्स्यासाठी. तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे, दॅट मीन्स हा मसाला चांगला भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण लाल तिखट थोडं टाकून घेऊया, 2 चम्मच. हा चिकन मसाला 1 पाकिट टाकत आहे आपण. आणि हे आहे घरगुती लाल तिखट, हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. 2 चम्मच आपण घरगुती लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले हे चिकनची ग्रेव्ही तयार होत आहे चिकन रस्स्यासाठी. मस्तपैकी गावरान पद्धतीचं हे चुलीवरचं चिकन तुम्ही पाहू शकता. ऑलमोस्ट आपली ही रेसिपी तयार झालेलीच आहे. ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसं आपण त्यामध्ये गरम पाणी म्हणजे जे रस्सा बनवलेला आहे तेच थोडं आपण ह्याच्यामध्ये वतून घेऊया. तर मॅडम कसं वाटतंय तुम्हाला हे गावरान पद्धतीचं चिकन चुलीवरचं बनवून? हा, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? हा, काय असं म्हणजे काय? कधी शिकणार आपण बोलायला? हा, गावाकडे असल्याने वाटतंय. गावाकडे असल्याने वाटतंय? पुण्यात असल्याने वाटतंय का गावाकडे? गावाकडे असल्याने वाटतंय चुलीवर बनवताना. गावाकडची आठवण झाली का आपल्या चुलीची? होय, गावाकडे पण अशीच चूल आहे, आम्ही त्याच्यावर बनवतो. जे पण लोक पुण्याला मुंबईला राहतात त्यांची एक अशी इच्छा असते की गावाकडचं चुलीवरचं गावरान पद्धतीनं मटण चिकन बनवायला पाहिजे. तर असं काही गरज नाही गावाकडे जायला पाहिजे. तुम्ही पण म्हणजे छोट्या छोट्या जिथे पण स्पेस असेल तुम्हाला, पार्किंग मध्ये म्हणा, ओपन टेरेस वरती, जिथे पण तुम्हाला स्पेस भेटेल तिथे तुम्ही अशा पद्धतीने हा प्रोग्राम बनवू शकता. बघा हे चिकनची ग्रेव्ही आपली रेडी आहे आणि मस्तपैकी आता हे तयार झालेली आहे. आपण ह्या रश्श्यामध्ये वतून घेऊया. बघा हा मसाला ह्या रश्श्यामध्ये आपण वतून घेतलेला आहे चिकन ग्रेव्हीचा. आता हे जे पातेलं आहे ते आपण ह्या चुलीवरती ठेवून घेऊया. आता हे मस्तपैकी जरा उकळल्यानंतर आपला हा चिकनचा रस्सा रेडी होणार आहे. तर मगाशी जे आपण हरभरे भाजून जे बारीक करून घेतलेले ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर मित्रांनो 31 डिसेंबर जवळ आलेला आहे. तर बाहेर कुठेही न जाता आपण जर अशा पद्धतीने घरगुती प्लॅन केला तर खूप चांगल्या पद्धतीने असा एक फॅमिली पार्टी होऊ शकते. आणि सर्व काही हायजेनिक घरी आणून तुम्ही स्वच्छ प्रकारे घरी हा मस्तपैकी प्रोग्राम बनवू शकता. असा घरगुती प्लॅन बनवलेला आहे मार्गशीर्ष महिना चालू व्हायच्या अगोदरच. तर तुम्ही पण असा प्लॅन करू शकता. आणि तुम्हाला हे सेटअप, तुम्हाला जे हा प्रोग्राम बनवलेला आहे हा एकंदरीत कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवू शकता. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे तुम्ही मला कळवू शकता. तर बघू शकताय मस्तपैकी आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे. कालवण रस्सा जे पण काय तुम्ही बोलत असाल, आम्ही इकडे तर कालवणच बोलतोय. जो रस्सा आहे तो आपण आता उतरून घेऊया. तर मित्रांनो फायनली आपलं बघा हे पूर्ण रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर हे तुम्ही चिकन सुक्का बघू शकताय. आणि इकडं आपला मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा राईस पण रेडी आहे. आणि इकडं आपला हा चिकन रस्सा हा पण आपला रेडी आहे. आता इकडे बाजरीच्या भाकरी होत आहेत या चुलीवरती. तर हे बघू शकता फायनली रेसिपी आपली तयार झालेली आहे. कांदा लिंबू भाकरी चिकन सुक्का आणि रस्सा रेडी आहे. मस्तपैकी इकडे चुलीवरची भाकरी चालू आहे आणि आपल्या इकडे जेवण चालू आहे. हे जे आपण बनवलेले आहे तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवू शकता. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.